चालली बसले अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचं। त्याचमध्ये अमरावती तालुका, भातकुली तालुक्याचा काही भाग, मोर्शीचा काही भाग, तिवशाचा काही भाग, या भागातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन अचानक आलेल्या रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचं बियाणं पेरलं, त्याला चांगलं खत दिलं, 4-4 फवारे झाले आणि आता जवळपास एका महिन्यामध्ये शेतकरी एकरी 10 ते 12-15 क्विंटल सोयाबीन एकरी उत्पादन होईल या आशेनं सोयाबीन आता काढणीच्या मोसमामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये हा अचानक आलेल्या रोगामुळे म्हणजे पूर्ण शेतं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याला एकरी 12-13 क्विंटल एकरी सोयाबीन होईल त्याला एकरी अर्धा क्विंटल होते का नाही अशी शाश्वती राहिली नाही। त्यामुळे आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा संदेश गेला पाहिजे म्हणून सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी अमरावती तालुक्यातले सर्व आज जिल्हाधिकारी निवेदन द्यायला आले आणि त्यांना मागणी करतो आम्ही की ज्या अतिपावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे आमचे सोयाबीन, तूर, कपाशी नुकसान झालं त्याची तर तुम्ही सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं अचानक आलेल्या रोगामुळे पूर्ण शेत उद्ध्वस्त झालं अशा शेतकऱ्यांना पण आपण विशेष बाब म्हणून आर्थिक मदत केली पाहिजे। आणि विशेष म्हणजे ज्यांनी पीक विमा काढला त्या पीक विम्याचा यावर्षीचा निकष जो बदलला आहे, निकष उंबरठा उत्पन्न आणि पीक कापणी प्रयोगावर यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे। परंतु आता शेतकऱ्यामध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आता आपलं जो शेत उद्ध्वस्त झाला आहे, रोगामुळे सोयाबीन खतम झालेलं आहे, आता आपण पीक विमाधारक आहोत पण आपल्याला पीक विमा उद्या मिळेल की नाही याची पण साशंकता त्या प्रत्येक शेतकऱ्यांना निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की आज तुमच्याकडे आम्ही सोयाबीन घेऊन आलो, जर या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर उद्या आम्ही शेतकरी सर्व रुमणे घेऊन येऊ, ही आमची भूमिका आहे।